नमस्कार मंडळी. सध्या जगभरामध्ये अशा काही गोष्टी घडत आहेत की ज्या पाहिल्यामुळे, ज्या बघितल्यामुळे, ऐकल्यामुळे आपला स्वतःवरतीच विश्वास बसत नाहीये. सध्या आपल्या इंडियामध्ये झालेला अहमदाबादचा किस्सा, त्याच्यामधून आपण सावरतो तोच जपानमध्ये जपान एअरलाईनचा किस्सा तुम्ही सध्या आता सगळीकडे व्हायरल होताना बघत असाल. आणि त्यामध्ये अजून एक भर म्हणजे रिओ तात्सुकी यांनी केलेली भविष्यवाणी. आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल की रिओ तात्सुकी कोण आहे, काय आहे. पण बाबा वांगा हे नाव तुम्ही ऐकलं असेल, कारण सोशल मीडियावरती आता खळबळ उडाली आहे. जिकडे तिकडे याच न्यूज आहेत. तर मी आज त्याचाच खुलासा करण्यासाठी खास हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला आहे जपानमधून. ठीक आहे मंडळी, आज आहे 5 जुलै, हीच ती तारीख की ज्या तारखेविषयी सगळीकडे खळबळ उडाली आहे. जपानमध्ये खूप मोठा भूकंप होणार आहे, सुनामी येणार आहे, अशा सगळीकडे चर्चा चालू आहे. भविष्यवाणी जी मी म्हटलं की रिओ तात्सुकी यांनी केलेली भविष्यवाणी, लोक का बरं विश्वास ठेवतात त्यांच्यावरती? कोण आहे रिओ तात्सुकी? आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहितीही नसणार आहे. तर त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे मंडळी. तर स्वागत आहे तुमचं JLPT मराठीमध्ये, जिथे मी आहे पूनम. मी तुम्हाला शिकवते जपानी भाषा आणि दाखवते जपान कसं आहे ते. आणि हो, आजही मी तेच करणार आहे. सध्या जपान म्हणजे आज 5 जुलैला जपानमध्ये नक्की काय सद्यस्थिती आहे, काय लोक करतायत, लोकांनी एकदम काय म्हणूयात ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवून स्वतःला घरामध्येच बंद करून ठेवलंय का, किंवा काही वेगळ्या अजून काळजी घेतली का, ह्या सगळ्या गोष्टी आता आपण बोलूया. चला मंडळी, रिओ तात्सुकी कोण आहेत, नक्की बाई आहे का पुरुष आहे, हे पहिल्यांदा जाणून घेऊयात. कारण नाही कळत आहे, नावावरून आपल्याला कळतच नाहीये रिओ तात्सुकी कोण आहे. मीही पहिल्यांदा सर्च केलं. सगळ्या सुरुवातीला मला असं वाटायचं की जेंट्स आहेत, पण नाही, त्या लेडीज आहेत. रिओ तात्सुकी त्यांनी 1999 साली एक पुस्तक लिहिलं, द फ्युचर आय सॉ, जे भविष्य मी पाहिलं. त्यांना स्वप्न पडतात आणि त्या स्वप्नांमध्ये त्यांना दिसतं की भविष्यामध्ये काय होणार आहे. आणि अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी आतापर्यंत प्रेडिक्ट केलेल्या आहेत. त्यातल्या 12 गोष्टी ज्या आहेत तर त्या मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहेत. आणि हो, त्या 12च्या 12 सगळ्या खऱ्या नाही ठरल्या. ठीक आहे, लोक त्यांच्यावर विश्वास का ठेवतात? ओके, आपण त्यांनी केलेल्या भविष्यवाणीवरती विश्वास ठेवायचा का? तर मंडळी, 2011 साली त्यांनी असं प्रेडिक्शन केलं होतं की जपानमध्ये एक खूप मोठा भूकंप होणार आहे, सुनामी येणार आहे. आणि हो, त्यांनी जे केलेलं भविष्यवाणी आहे ती खरी ठरली. जपानमध्ये खूप मोठा भूकंप आलेला, फुकुशिमा केन तुम्हाला माहिती असेल, नेटवर सर्च केल्यानंतर तुम्हाला या गोष्टी मिळतीलच. तर ही भविष्यवाणी त्यांची खरी ठरली. दुसरं, कोबेमध्ये खूप मोठा भूकंप येणार आहे, हेही त्यांनी भविष्यवाणी केली होती आणि मंडळी तीही खरी ठरली. आणि त्यानंतर आता लेटेस्ट जी आहे 2020 मध्ये महामारीवरती त्यांनी भविष्यवाणी केली होती. आणि हो, ऑफकोर्स कोरोना आला, त्यामुळे जगभरामध्ये भरपूर आपण म्हणूयात उपासमार किंवा अजून बऱ्याच गोष्टी घडल्या. तर ह्या भविष्यवाण्या त्यांच्या खऱ्या ठरलेल्या आहेत. ओके, तर त्यांनी जे काही प्रिडिक्शन आतापर्यंत केलं तर त्याच्यामध्ये एक पर्सेंटेज जर सांगायचं म्हटलं मंडळी, तर 41% आतापर्यंत त्यांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरली आहे. त्यामुळेच सध्या सोशल मीडियावरती या गोष्टीने खळबळ उडवली आहे की आज म्हणजे 5 जुलैला त्यांनी जे सांगितलंय की खूप मोठी सुनामी येणार आहे, भूकंप येणार आहे, तर त्याबद्दल आता सध्या जपानमध्ये काय चालू आहे. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा तर जपान फार कूल आहे. जोपर्यंत जपान गव्हर्नमेंट काही सूचना देत नाही तोपर्यंत जपानी लोक विश्वास ठेवत नाहीयेत अफवांवर. ओके, नेट उघडलं की भरपूर अफवा तुम्हाला पाहायला मिळतील. आपणही तसंच करायचंय. अफवांवरती विश्वास ठेवायचा नाहीये. ज्या ऍक्च्युअल जे चॅनल आहेत त्याच्यावरतीच ज्या काही न्यूज येतील तिकडे आपल्याला वळायचं आहे. आता मी बोलणार आहे की 5 जुलै म्हणजे आजचा दिवस काय चालू आहे सध्या माझ्या भागामध्ये. मी ओसाकामध्ये राहते. पूर्ण जपानचं मला सांगता येणार नाहीये, पण मंडळी तुम्ही बघितलं असेल त्यांनी जी भविष्यवाणी केली त्यानुसार 21 जून पासून सध्या जपानमधील जो साऊथ म्हणजे दक्षिणेकडचा जो भाग आहे तर त्या ठिकाणी भूकंपाचे छोटे मोठे हादरे बसायला सुरुवात झाली आहे.
ओके, फिलिपिन्स आणि जपान यांच्या मधल्या भागामध्ये फिलिपिन्सला पण धक्के बसत आहेत आणि त्याच न्यूज आता सध्या सोशल मीडियावरती येत आहेत. ठीक आहे, छोटे मोठे धक्के बसत आहेत आणि यस ऑफकोर्स म्हणजे सगळ्यांना नाही म्हटलं तरी मनामधून एक भीती वाटते की असा अनर्थ घडू नये. ओके, सो मला सांगायचं एकच की जपानमध्ये भूकंप होणं किंवा सुनामी येणं, भूकंप ही गोष्ट खूप दिवसाला या ठिकाणी म्हणजे तोहोकू वगैरे रिझन असेल किंवा काही, तर भूकंपाचे धक्के इथे बसतातच. ओके, त्यामुळे ही लोक काही खूप घाबरलेली आहेत किंवा खूप त्यांनी काहीतरी प्रिकॉशन घेतले वगैरे नाही. पण जपानमध्ये तुम्हाला या गोष्टी मला सांगायच्या की जपानच्या पूर्ण चारही बाजूनी समुद्र असल्यामुळे या ठिकाणी सगळ्या मुलांना म्हणजे नर्सरीमध्ये बालवाडीमध्ये जरी मुलं गेली तरी त्यांना ह्या गोष्टी शिकवल्या जातात. जर का जमीन हल्ली, बिल्डिंग हल्ली तर तुम्ही काय करायचं. माझा मुलगा जपानी शाळेत जातो, त्यालाही ट्रेनिंग दिलंय. एक उशी असते, मला तुम्हाला इथे या ठिकाणी दाखवायला नाहीये, आपण पाऊस पडल्यानंतर कसं ते भोंगडं घेतो, अगदी तुमचं डोकं झाकेल अशी उशी असते. ती उशी डोक्यावर घेऊन टेबला खाली घुसायचं. अशा भरभक्कम गोष्टींच्या खाली तुम्ही बसू शकाल का? अशा गोष्टींखाली स्वतःच्या डोक्याचा बचाव करायचा. डोकं खाली घ्यायचं, कमरेचा भाग वरती करायचा आणि खाली वाकायचं. हे ट्रेनिंग मुलांनाही दिलं जातं आणि इथल्या लोकांनाही. दुसरी गोष्ट मला ही सांगायची आहे की या ठिकाणी जपानमध्ये तुम्ही ज्या एरियामध्ये राहताय तर तिथून साधारणतः 200-250 मीटर पर्यंत पळत जाऊन शकाल अशा ठिकाणी एका बिल्डिंग मध्ये तुमची व्यवस्था केलेली असते. आता जपानमध्ये बैठी घरं आहेत, जसं की तुम्ही बघितलं आणि भरभरून तुम्ही माझ्या व्हिडिओला प्रतिसाद दिला. आपण जपानमध्ये स्वतःचं बैठं घर घेतलंय. मग अशा लोकांना काय भीती आहे की जर समजा सुनामी आली, पाणी शिरलं तर मग तुम्ही तुमचा बचाव कसा करायचा. इथं सायरन वाजले जातात, सांगितलं जातं की तुमच्या घरापासून कुठं ती जागा आहे तिथं जाऊन तुम्ही अमुक अमुक फ्लोअरवरती राहायचंय. आता तुम्हाला सांगायचं मंडळी की अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सांगायचंय की ऍज अ इंडियन किंवा आम्ही स्वतः जपानमध्ये काय प्रिकॉशन घेतली. ह्या न्यूज आम्ही वाचल्या, आम्ही बघितल्या आणि नाही म्हणलं तरी आतापर्यंत त्यांचं प्रिडिक्शन जे आहे त्याच्यावरती कुठंतरी आपला विश्वास बसतो. नाही, जर असं काही घडणार असेल तर घाबरून जाण्यापेक्षा किंवा खचून जाण्यापेक्षा काय करायचं असं न करता सामोरे जाण्यासाठी आपण सज्ज होणं गरजेचं आहे. आणि आम्ही तेच केलं. घरामध्ये टेबल वगैरे जिथे कुठे असेल ती सिच्युएशन आम्ही घरामधली चेंज करून घेतली, ती जागा चेंज करून घेतली. दुसरी गोष्ट, आमचा जो हॉल आहे किंवा आमचं जे बेडरूम आहे त्या ठिकाणी ज्या काही गोष्टी अंगावर पडू शकणार नाही त्या गोष्टी आम्ही घरामधून काढून टाकल्या आणि दुसरीकडे शिफ्ट केल्या. म्हणजे झोपण्याची जागा ही पूर्ण खोली तुमच्या आजूबाजूला काहीही नसेल अशा पद्धतीने करून ठेवली. ठीक आहे, सो ह्या गोष्टी तुम्हाला काळजीपूर्वक कराव्या लागतात. त्यानंतर दुसरी गोष्ट, जपानमध्ये एमर्जन्सी किट असतं, त्याबद्दल तुम्ही ऐकलं असतं. एमर्जन्सी किट म्हणजे काय की आपत्कालीन परिस्थितीमध्ये अशी एक बॅग तयार करून ठेवायची की पळा म्हटलं की ती बॅग उचलायची आणि पळायचं. मग त्या बॅगेमध्ये काय असेल, मेडिसिन्स असतील, ठीक आहे, हँड ग्लोव्ज असतील, त्याच्यानंतर समजा इमर्जन्सीमध्ये लाईट वगैरे गेली तर बॅटरी असणारे, टॉर्च असणारे, पिण्यासाठी पाणी असेल, 1-2 दिवस तुम्हाला खायला पुरेल असं काहीतरी फूड. मग इथं नूडल्स वगैरे त्याचे इन्स्टंट नूडल्सचे पॅकेट्स मिळतात, ते त्याच्यामध्ये भरलेले असतात. ड्रायफ्रुट्स असतात, मुलांसाठी पावडर मिल्क वगैरे अशा गोष्टी त्यामध्ये भरून ठेवलेल्या असतात. आणि आपण पळताना ती बॅग बरोबर घेऊन जायचं आहे. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ना मंडळी, तर हे तुम्हाला तयार करून ठेवावे लागतात. आणि इथे जपानमध्ये ना सगळी लोक तयार करून ठेवतात. म्हणजे त्याच्यामध्ये अरे बापरे आणि घाबरून जाण्यासारखं काही नाहीये. आणि जपान तुम्हाला माहितीये खूप प्रगत आहे. त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी लोकांकडून करून घेतलेल्या आहेत. त्यांच्याकडे खूप वेगवेगळ्या लोकांसाठी तयार केलेल्या योजनाही आहेत. त्याच्यामुळे घाबरून जायचं कारण नाहीये. कारण इंडियामधून ह्या न्यूज पाहिल्यानंतर एक काळजीपोटी भरपूर लोकांचे मेसेजेस वगैरे येत आहेत. आणि काय म्हणूयात, आपल्या रिलेटिव्हचे पण मेसेज यायला लागलेत आम्हाला की सध्या जपानमध्ये काय चाललंय. तर घाबरून जाऊ नका. तर मंडळी, कन्क्लुजन, आता आपण शेवटाकडे येऊयात की याच्यामधून नक्की काय कन्क्लुजन घ्यायला हवं. तर मला एकच सांगायचंय तुम्हाला मंडळी की स्वप्न म्हणजे नक्की काय. आता स्वप्नामध्ये त्यांनी ह्या गोष्टी पाहिल्या. स्वप्न म्हणजे आपल्या अवचेतन मनाने आपल्याला सांगितलेली गोष्ट. सारख्या त्याच गोष्टी जर आपल्या स्वप्नामध्ये येत असेल तर मग रहस्य. ठीक आहे, मग आपल्याला काय करायचंय आता. कसं आहे की रिओ तात्सुकी यांनी जे काही प्रेडिक्शन केलेलं आहे तर त्याच्यानुसार आतापर्यंत 41% गोष्टी खऱ्या ठरल्या. त्याच्यामुळे आपल्याला कुठेतरी त्याच्यावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. मग विश्वास ठेवून काय करायचंय
की तयारी करू शकतो ना आपण, प्रिपरेशन करू शकतो. आणि 100% विश्वास ठेवून मग घाबरून जायचंय का? तर तसंही करायचं नाहीये आपल्याला. आणि फक्त एकच मला असं वाटतंय की बी रेडी व्हॉट एव्हर इट इज. ठीक आहे, जी सिच्युएशन असेल त्याला सामोरे जाण्यासाठी रेडी राहा. जर तुम्ही प्रिपेअर असाल तर ह्या गोष्टींमधून कसं बाजूला यायचं किंवा काय, ह्या गोष्टी तुम्हाला सुचू शकतील. ठीक आहे मंडळी, तर कनेक्टेड राहा JLPT मराठीवरती. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशाच इंटरेस्टिंग गोष्टी घेऊन. आणि हो, जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकन पण प्रेस करा. आणि हो, आजच्या व्हिडिओबद्दल तुमचं नक्की काय मत आहे हे सांगायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद.